मिस दाभोलकर, मिस दाभोलकर. येस सर. काही प्रॉब्लेम? नो, काहीच नाही सर. मला एक अर्जंट काम आठवलंय. मी जाऊ का प्लीज? थँक्यू सर. मिस दाभोलकर. येस सर. ठेवा. सर ठेवा, इथे ठेवा. पेपर वेट. सर सॉरी. सो सॉरी. मिस दाभोलकर, काही प्रॉब्लेम आहे का? नाही. शुअर? हो सर. थँक्यू. खाल्लीस ना? काय उपयोग आहे? काय उपयोग आहे का? शेवटी माती खाल्लीसच ना? मी कधीपासून तुला खुणवत होतो, थांब 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 थांब, तरी आपला तुझ्या तोंडाचा पट्टा सुरूच. नाही, तसं नाही. नाही काय? अविनाश सर सुद्धा सांगतील मी तुला काय सांगत होतो ते. आता कपाळ मोक्ष व्हायची वेळ आलीये. जम झापला असेल ना तुला? अहो कदम सर, मगापासून मी तुम्हाला थांबा म्हणून सांगतोय, तुम्ही माझं ऐकतच नाही. बोल मग. अविनाश सर काहीच नाही बोलले मला. काय? हो का? अच्छा, म्हणजे त्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? नाही तसं नाही. मग पण सर तुझ्यावर चिडल्याने आश्चर्य वाटतं मला. ते तर आहेच, पण कदम सर मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. आता असं गप्पी माशासारखं तोंड करून बसण्यापेक्षा बोल आता काहीतरी. जय आणि आदिती मॅडम आहेत ना, त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे. ते बोलत नाहीत एकमेकांशी. मला काय वाटतंय कदम सर, आदिती मॅडम त्यांच्या मिस्टरांवर अजून प्रेम करतात का? हो मग त्याला विसरू शकणार नाहीत. नाही कदम सर, मला काय वाटतं, अशा माणसाला कशाला लक्षात ठेवायचा जो सोडून गेलाय? तू काय बोलते? तुझं तुला कळतंय का? कदम सर, तुम्ही मला त्या माणसाचा पत्ता द्या. असा बुकलून काढतो ना त्याला तुम्ही, आणि जय सरांना बरोबर घेऊन जातो. जयला बुकलेला जयलाच घेऊन म्हणजे काय? जयला घेऊन जातोस तू? म्हणजे आदितीच्या नवऱ्याला बुकलेला जयला कशाला घेऊन जातोस? हो, त्यांना घेऊन गेलो तर तिथल्या तिथे क्लिअर होईल ना सगळं. तिथे काही क्लिअर होणार नाही. म्हणजे आता तू मला प्रश्न विचारू नकोस रे. माझं कन्फ्युजन होतं. कसलं कन्फ्युजन? हे म्हणजे जय आणि आदितीचा नवरा. हा, तेच कन्फ्युजन आहे. जोपर्यंत आदिती मॅडमचा नवरा आहे ना, तोपर्यंत जय सरांचा नंबर लागणार नाही. हेच कन्फ्युजन आहे. जय सर आणि आदिती मॅडम मध्ये जी कट्टी झाली ना, ती आता पट्टी व्हायला पाहिजे, है ना? नाही, मी निघालो आता मीटिंगला. हो, मला नाही वाटत आपली भेट होईल. ओके, बोलतो. बाय. सर मी आहे. या. नंदिनी मॅडम, ते महाराष्ट्र पर्यटन केंद्राचे टेंडर्सचं काय? हो सर, तेच पेपर्स आणले. हां, द्या. ते इन्व्हॉल्व मध्ये ठेवायला लागतं. द्या सर, मी टाकते. नाही, मी ठेवतो इकडे. द्या. नंदिनी मॅडम, हे काय? राहू दे. ते टेंडर मिळायला हवं ना, यासाठी अंगारा लावला होता. हा, आणि फुलं वगैरे ठेवून छान पूजा सुद्धा केली पेपर्सची. पेपरवरती? अहो, हे टेंडर्सचे पेपर आहेत नंदिनी मॅडम. ते खराब झाले तर कसे घेतील तिकडे? हा, त्याचसाठी लावलाय अंगारा. घेणार ते पेपर्स नक्की. तुमचा हेतू खूप चांगला आहे, पण त्यांनी पेपर्स खराब होतात. ते आता इन्व्हॉल्व्स मध्ये ठेवायला लागते. सर द्या, मी ठेवते. मी ठेवतो. एक मिनिट, ते द्या. एक मिनिट, त्या एन्व्हलपला जरा अंगारा लावायला हवा ना. एन्व्हलपला? हा. कशाला?
ते टेंडर पास होईल ना. नाही नको. अहो सर, खूप जबरदस्त आहे हा अंगारा. म्हणजे आधी तिला काही त्रास झाला ना की मी तिला नेहमी देते हा अंगारा. आणि आपला जय सुद्धा प्रत्येक मीटिंगला जाताना हाच अंगारा लावून जातो. इतकंच काय, मी सुद्धा क्लायंटला भेटायला जाते ना तेव्हा अंगारा घेऊन जाते आणि त्यांना सुद्धा देते. कसं आहे, तीर्थक्षेत्राला जातात ना, मग अंगारा दिला की त्यांना पण बरं वाटतं. श्रद्धा असते एकेकाची. श्रद्धा असणं महत्वाचं. ती असतेच, पण तुम्ही हे सगळं करता? हो, नेहमीच. याने ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सर, तुम्ही सुद्धा लावून जा हा अंगारा. टेंडर आपल्यालाच मिळेल. तुमच्या भावना खूप चांगल्या आहेत. मला फक्त शुभेच्छा द्या. बरं, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. नंदिनी मावशी. हा सर. बस 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 बस, मला जरा तुझ्याशी बोलायचं महत्वाचं. पण आता इथे मी तुझा बॉस नाहीये. तू माझी मावशी आहेस आणि मी अविनाश आहे. बापरे, मला ना आता एकदम लहानपणीचा अविनाश आठवला. माझ्या टेबलापाशी येणारा, नंदिनी मावशी मला पण स्वेटर विणायला शिकव असा हट्ट करणारा. मला पण सगळं आठवतंय. या खुर्चीवर बसलो म्हणून जुन्या सगळ्या आठवणी विसरलो असं नाही. बरं बोल, आज अचानक या नंदिनी मावशीशी काय बरं बोलावं असं वाटलं? अगदी सहज. ते मिस दाभोळकरांबद्दल. अरे अविनाश, चांगली आहे ती पोर, खरंच खूप चांगली आहे. म्हणजे खरं सांगू का, तिचं काहीही चुकलेलं नाहीये. आता भूतकाळ प्रत्येकाचा असतोच की, पण त्या भूतकाळाच्या आठवणीतच अख्खं आयुष्य काढायचं का? एकटी राहते रे नवऱ्याशिवाय, स्वतःच्या पायावर उभी आहे आणि स्वतःच्या सासऱ्यांना पण सांभाळते. सोपं नाहीये खरंच. मला ना तिचं खूप कौतुक वाटतं. पण ही रजनी उगाचच वाद काढून तिच्याशी भांडत असते. आणि मग काय होतं मावशी, सॉरी, हे असं होतं माझं. तुला तर माहिती आहे आधीपासूनच. बोलायची ना फक्त संधी शोधत असते मी. सॉरी. तुला काहीतरी विचारायचं होतं ना, विचार. तू तर सगळं सांगितलंस. हे असं आहे माझं. एका वाक्यात उत्तरे द्या या प्रश्नाला कधी जागाच उरायची नाही. आणि निबंधात पैकीच्या पैकी मार्ग. खरं सांगू अविनाश, म्हणजे आदितीबद्दल जेव्हा आम्हाला कळलं ना, तेव्हा सगळ्यांनाच खूप भीती वाटत होती. तू काय म्हणशील ना याची. पण मला खात्री होती खूप समजूतदार आहेस, योग्य तोच निर्णय घेशील. त्या रजनीनी ना उगाचच बाऊ केला होता या प्रकरणाचा. बरं झालं आऊ मध्ये पडल्या. रजनी का? हट्टी आहे पोर, म्हणजे मुडी आहे जरा, पण चांगली. आता बघ ना, आदितीचे सासरे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा तिनेच तर केलं ऑफिस मधलं आदितीच्या वाटचं काम. इतकंच विचारायचं होतं. एवढंच? एवढंच. बर, येते मी.
अविनाश, सॉरी अविनाश सर, खरं सांगू, आम्ही सगळे ना खूप लकी आहोत की तुमच्यासारखा आऊंसारखा बॉस आम्हाला मिळाला. किती सगळ्यांना सांभाळून घेता, आधार देता. नंदिनी मॅडम, ही जी कंपनी आहे ही फक्त तुमच्यामुळे, तुम्ही सगळेजण आहात म्हणून. आणि मधनं कधीतरी वेळ काढून नंदिनी मावशी म्हणून अविनाशला भेटायला घरी येत जा. तुझी पुडी अंगाराची तुला लागेल तुझ्या डेस्कवरती. हो, येते सर. आऊ, आज तुम्ही आम्हा सगळ्यांबरोबर जेवायला खूप मस्त वाटतंय ना. खूप दिवसांनी जमलाय हा योग. खरंय, लंच टाइमच्या वेळेलाच मीटिंग्स असल्या की जमत नाही ना. आज मलाही खूप छान वाटतंय. आज माझा डबा नाही, आज मी सगळ्यांच्या डब्यातलं थोडं 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 खाणार आहे. हो हो नक्की घ्या ना आईसाहेब. हा, अरविंद, तुमच्या डब्यात काय आहे स्पेशल? भाजी. हो, पण कसली भाजी? बटाट्याची भाजी. मी इथे नसते ना तेव्हा सगळ्यात जास्त तुमचा डबा मिस करते. लेकीच्या हातचं छान छान असतं ना. काय कामं कशी चालली आहेत प्रत्येकाची? छान, खूप मस्त. म्हणजे कामं वाढलीत सगळ्यांची, पण त्रास नाही होत. हो ना. जुई, साई, नवीन प्रोजेक्ट वरचं काम कसं चाललंय? मस्त चाललंय हो. कॉन्फिडन्स वाढतोय आणि तसे सगळे आहेतच मदतीला. हा, आणि जय तर नेहमीच असतो मदतीला. काय रे जय, सगळ्यांना मदत करत असतोस, तुझ्या कामाचं काय? छान चालू आहे. या महिना अखेरीपर्यंत जास्तीत जास्त क्लायंट्स परत आणण्याचा विचार. व्हेरी गुड. नाही, आता अजून काही कामाबद्दल नाही विचारत. नाही तर तुम्ही म्हणाल जेवायच्या वेळेला सुद्धा आऊ आपलं काम 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 करतायत. जे तुझ्या डब्यात कुठली भाजी आहे? फ्लॉवर. फ्लॉवरची भाजी तर इकडे आहे. अरे म्हणजे इकडे तुझी कुठली भाजी आहे? मठार. मटरची. हा हा हा, म्हणजे ती भाजी मला वाटली आऊ भाजी मला फ्लावरची वाटली आऊ. मलाही. आदिती, भाजीत छान झाली भाजी. तू काय घरून मीठ घेऊन आलीस का? चेहऱ्यावरून दिसतंय तुझ्या. काका काय झालंय? सांग आता. आऊ, अगं भाजीत मीठच नाहीये. जयच्या भाजीत मीठ घातलंय
तुझ्या भाजीत पत्र घालायचं राहिलंय तर मी डबे भरते. तू हा चहा जरा जयला नेऊन दे. अरे जय मला दे ना भाजी मटारची. अरे ते जरा नाही दे मला लय आवडते. जय तुझ्याकडची भाजी दे ना, आवडते मला मटारची भाजी. तिलोत्तमा मॅडम त्यात जरा अरे दे ना. उत्तम मला पण दे ना. ये. घ्या तू. मलाही द्या ना थोडी. हा घ्या ना. आऊ तुम्ही ही घ्या ना दाल फ्राय. म्हणजे अगदी हॉटेलमध्ये करतात ना तशी झाली. मी केली घ्या. अगं मी घेतली. तू केलीस म्हणजे काय छानच झाली आहे. पण मला ती भाजी पण दे ना. हा घ्या. हो एक तुम्ही थांबा ना जरा. आऊ या भाजीत सॉरी जय मीठ जास्त पडले. हो का. असू दे की. तुम्ही सगळे खाताय ना. आपण त्या आदितीच्या भाजीत मिक्स करून खाऊया. गुड आयडिया. बर जय तुला एक सांगायचं होतं. तू त्या दालमियाना फोन केला होतास ना. हो मी ते त्यांना काही पर्सनल कामासाठी अर्जंटली अमेरिकेला जावं लागलं. त्यामुळे तुला भेटता आलं नाही त्यांना. पण ते म्हणालेत की आल्यानंतर तुझी वेळ ठरवून नक्की भेटतील म्हणून. हा आणि त्यांनी खास निरोप दिलाय की या खेपेला भेटता आलं नाही याबद्दल मी दिलगीर आहे. आदिती मॅडम ती फ्लॉवरची भाजी देता का मला. मला आवडते. सगळाच गोंधळ झालाय. काय करू. जय सर, रॉयल कंपनीचे पवार सर आलेत. त्यांना काय सांगू, तुम्हाला भेटायचं म्हणतात. चांगलं त्यांना जरा वेळ बसवून ठेव. बाय. मस्त कॉफी दे. मी आलोच. एकदम डन सर. नशीब ती फाईल आधी मेल केली होती तर प्रॉब्लेमच झाला असता. काय झालं जोई. अरे जे कम्प्युटरच चालू होत नाहीये. पण तोपर्यंत हा वापर. नंतर नवऱ्यांना सांगून रिपेअर करून घे. ओके थँक्यू. अरे हा पण गेला आता. काय करू. अदिती काय ग. इकडे ये ना. अगं जरा काम होतं. मी एवढं काम कंप्लीट करून आले. प्लॅनिंग खूप अवघड आहे. जय असता ना तर असं चुटकीसरशी सॉल्व्ह झालं असतं सगळं.
तुझी मी काही मदत करू का? म्हणजे तुला चालत असेल तर. तुला कसं कळालं मला मदत हवी आहे? अगं तुझ्या कपाळावरच्या आठ्यात सांगता येते. साई हे बघ ना, काहीच कळत नाहीये. आणि हा जयही नेमका मीटिंगला गेला, त्याला डिस्टर्बही करता येत नाही. हा मग मी बघतो ना. नाही तुला नाही जमणार. अगं मी अजून पाहिलं पण नाहीये, ट्राय पण नाही केला. तू डायरेक्ट कसं काय म्हणते नाही जमणार? हा, मी एकदा ट्राय करतो मग बघू. साई मी सांगतेय ना. बॉस अभी अपने ईगो पे बात आई है, कुछ तो करना ही पड़ेगा. बघू.